டேஸ்டிங்களா? சூப்பர் சாய். இந்த குரங்கணின்றது வந்து இந்த மைனா கொங்கி படம்லாம் பார்த்துருக்கீங்க, அதெல்லாம் இங்கே தான் எடுத்தது. ஆமா, ஜன்னல இறக்கி விடு, வேடிக்கை. தமிழ்நாட்டோட கடைசி வில்லேஜ் அதுதான். 50 குடும்பம் இருக்கு. அது இப்படி நடந்து தான் போனோம். 2 மணி நேரம் ஆகும். பஸ்ஸெல்லாம் கிடையாது, ஒத்திடிப்பாங்க. आपण आता मित्रांनो दीपकांनाच्या गावाशेजारचं एक खूप असं हिल स्टेशनला आपण आता भेट देतोय. No problem, they are safety, happy, and tiger, elephant, all seeing friends. Our gaon to idhar 10 kilometer. வெரி நைஸ். அதுதான் நான் உங்களுக்கு இப்படி ஷெட்யூல் போட்டேன். ட்ரிங்கிங் பானி, நேச்சுரல் பானி, நேச்சுரல். बट फ्लो वेरी हाई फ्लोज, ज़्यादा फ्लो. मित्रांनो आपण आता दीपकांनाच्या गावाशेजारचं जे हिल स्टेशनला आपण आता भेट देतोय. आणि तुम्ही बघू शकता एक सुंदर अशा निसर्गरम्य परिसरात आपण आता ट्रेकिंग चालू केलेली आहे. आणि आपल्याला आता इथपर्यंत जायचं आहे वरती. बरेच उंच आल्यानंतर तिथून आपल्याला आता पायी जाणं आहे वरती. सुंदर असा प्रवास आहे. माझं काही दीपकांनाचे काही मित्र आहे ते आपल्या अजून माग आहे. तर यानंतर मग आपण आता जे पुढचं जे स्टेशन्स आहे, पुढच्या ज्या ठिकाणी आपण आता भेट देणार आहे त्या ठिकाणची आपण तुम्हाला सर्व माहिती. आणि 1000 वर्षापूर्वीचं एक प्राचीन एक मंदिर पण आहे इथं, तर त्या मंदिरात सुद्धा आपण आता भेट देणार आहे. गिर्याअण्णा ते इथे रेडी झालेले आहे. आणि इथं एक सूचना आहे, ड्रिंकिंग आणि पाण्यामध्ये उडी मारू नये यासाठी. आणि या पलीकडून वॉटरफॉल आहे. तर वॉटरफॉलला खूप मोठा प्रेशर असल्यामुळं योग्य त्या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतरच तिथं आंघोळ करणार. आणि इथं जे दीपकांना सांगितलं आता तमिळमध्ये की हा जो ब्रिटिश टाईम फिक्स, तर हा जो पिण्याच्या पाण्याचा जो पाईप टाकलेला आहे पूर्वी, तर हा ब्रिटिश टाईमला टाकला गेलेला पाईप आहे. तर खरं तर मित्रांनो अशा परिसराला भेट देणं हे कुठल्या तरी गोष्टीमुळे शक्य होतं. आज आम्ही इकडं फक्त एक लग्नाच्या निमित्ताने आलेलो आहे, साधारण 7-8 दिवसाच्या प्रवासाला. आणि लग्नाच्या निमित्ताने सुद्धा आम्हाला ह्या परिसराचा आता जो अनुभव आहे हा घ्यायला मिळणार आहे. आणि तोच अनुभव मी तुम्हाला सुद्धा तो शेअर करणार आहे. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडं वनस्पती इथं आहे. पाऊस पाणी तर चालूच आहे. आणि पलीकडून जे आहे पलीकडून वॉटरफॉल आहे. दीपकांनी स्पीड घेतलेला आहे. ट्रेकिंग खूप उंच आहे. आणि साधारणतः आता 3 वाजलेले. तर 1 तासाची ट्रेकिंग आणि 1 तासाच्या नंतर आपण पुढच्या नियोजनाला जेवण. आता आपण खरं तर जेवण करणार आहे साऊथ इंडियन स्पेशल. आणि जेवण झाल्याच्या नंतर आपण तिकडे आंघोळ करणार आहे. त्यानंतर त्या एका मंदिराचं दर्शन घेणार आहे. तर असा आपला आजचा हा प्रवास आहे. तर सुंदर अशा परिसराला आपण आता जवळपास आलेलो आहे. आणि खरं तर आता आपण या कच्च्या रस्त्याने सुरुवात केलेली आहे वरती जाण्यासाठी. तुम्ही इथून बघू शकता खूप सुंदर असा हा वॉटरफॉल आहे. गिर्याअण्णा अशोकांना दीपकांना तर पुढं सरकलेले आहे. आणि हा जो एक वॉटरफॉल आहे याहीपेक्षा एक मोठा वॉटरफॉल वरती, तर तिथं आपण जायचं ठरवलेलं आहे. तर भरपूर असे मित्रपरिवार उंच गेलेला आहे. आपल्याला थोडंसं पळत जावं लागणार आहे. आणि
ट्रेकिंगची खूप सवय आहे मित्रांनो मला. खूप मी रायगड, शिवनेरी असेल, अंकाई किल्ला असेल, गोरक्षनाथगड असेल आणि बरेचसे डोंगरदऱ्या ज्या आहे त्या मी फिरलेलो आहे. त्यामुळे ट्रेकिंगचा थोडासा अनुभव मला आहे. आणि फक्त महाराष्ट्राच्या बाहेर जे आपण केरळ आहे, आता आपण केरळच्या बाउंड्रीवर आहे. तुम्हाला तो डोंगर दाखवतो मी. या झाडाच्या पलीकडचा जो डोंगर दिसतो तुम्हाला, या डोंगराच्या पलीकडून केरळ आहे. तर खूप सुंदर असा हा. आणि वर बघू शकता तुम्ही आंब्याचं झाड. इकडे खूप सारे आंबे पडलेले वाऱ्याने. आणि हां, तर हाच तो डोंगर. या डोंगराच्या पलीकडे जे आहे तर तिथं केरळचे बाउंड्री चालू होती. ज्यावेळेस तुम्ही मित्रांनो ट्रेकिंग करत असतात तर त्या ट्रेकिंग करत असताना चालताना तुम्ही तुमच्या पायाचा थोडा आवाज करत आहे चालायचं. खरं तर ज्यावेळेस आपण चालतो तर तुम्ही बघू शकता पाऊलवाट आपल्याला छोटीशी ही जी पाऊलवाट आहे, पण दोन्ही साईडला गवत आहे. तर गवतामध्ये साप वगैरे जे जीवजंतू आहे विषारी तर हे बसलेले असतात. आणि कळत नकळत चुकून भीतीपोटी ते पायावर चावा घेतात. तर ज्यावेळेस तुम्ही चालणार आहे त्यावेळेस तुमच्या पायाचा तुम्ही थोडासा आवाज करत चालायचा, जेणेकरून ते सतर्क होतात आणि लांब पळतात. तर जंगल ट्रेकिंग आणि ज्या वेळेस तुम्हाला असं पाऊल वाटेच्या रस्त्याने चालण्याची वेळ येईल तर त्यावेळेस तुम्ही हाच पर्याय अवलंबा. पाण्याचा खूप जास्त आवाज आहे आणि पाण्याच्या आवाजामुळं या परिसराला खूप सुंदर असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि हे जे झाडं तुम्ही बघताय मित्रांनो, तर साधारणतः या झाडं जे आहे हे 200-300 वर्षापेक्षा पण पुरातन झाड आहे. तुम्ही हे झाडाची, आता मी तुम्हाला जवळून एक झाड दाखवतो. ज्या झाडाची जी जाडी हे बघा मित्रांनो, असं झाड आहे. आणि तिकडे जे आहे वॉटरफॉल आहे, आपले आले आहे. आणि साधारणतः इथून पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे, पण रस्ता माझ्या त्या बाजूने. हां which side Anna? Just crossing, turn left means falls. Okay, but Girianna, they will walk. Give it to me something. Anna, give me. I will hold. I will give it to him. मित्रांनो, that side going? Yes, side going all. तर रस्ता इथून थोडा बदलण्यात आलेला आहे. थोडासा बदलण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी वॉटरचा जास्त फ्लो आहे. आणि या फ्लोच्या कारणाने आपल्याला तो जो दगड आहे त्या दगडाच्या पलीकडं आपल्याला आंघोळ करण्याची जी जागा आहे आपल्यासाठी. तर आपण इथून न जाता आमची जी मित्र आहे ती ह्या बाजूने गेलेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्हाला कधीही ट्रेकिंग करत असताना ज्यावेळेस तुम्हाला असा प्रसंग उद्भवेल त्यामुळेच घाई न करता त्या ठिकाणचा पूर्ण अभ्यास घ्या. जाण्यासाठी अजून दुसरा कुठला मार्ग आहे का हे बघा आणि त्या मार्गानेच तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. कधीतरी खरं तर काय होतं, ज्यावेळेस लोकांना त्या परिसराची माहिती नसते आणि दगड दिसल्याहून दगडावर पाय ठेवून तुम्ही डायरेक्ट पुढं सरकतात, ते पुढं चुकीचं असतं. आता बघा तुम्ही या ठिकाणी पाण्याचं प्रेशर जास्त आहे. इथं पाण्याचं प्रेशर जास्त आहे. जर कदाचित आम्ही या ठिकाणाहून जर आलो असतो तर सरकण्याचे चान्स जास्त होते, कारण या ठिकाणी शेवाळ पण खूप असतं. पण आता बघा आपल्याला आपण साईडने आपण तो मार्ग काढत चाललेले आहे आणि आपल्याला पण तसंच जायचं आहे.
तर मित्रांनो आता आपण जाण्यासाठी तयार झालेलो आहे. तिथून बघा आपण या दगडाच्या मार्गाने आलेलो आहे आणि बुटं जे आहे बुटं आम्ही तिथंच काढलेले आहे आणि आता पाण्यात उतरण्याची वेळ आहे. अरे बापरे खूपच थंडगार पाणी आहे. लई चिल्ड आहे एकदम चिल्ड पाणी. अरे बापरे अरे बापरे गिरे अण्णा धरू लागाला. இங்க கால வைங்க. नहीं नहीं अन्ना ये इजी रूट है. ये इजी रूट है. मित्रांनो या ठिकाणी जे आहे या ठिकाणी जे आहे हा रूट एकदम अवघड रूट होता. गिरे अण्णा ते एका बाजूने चाललेले. मी शूटिंग काढण्यासाठी 2 मिनिटं थांबतो. तुम्हाला इथं दाखवतो हा परिसर. तर हा जो परिसर आहे खूपच असा धोकादायक परिसर आहे. आपण आता आपण जाणार पाण्याचा प्रेशर तुम्ही बघू शकता. जास्त प्रेशर येतं त्यामुळं आपण इथं कुठल्या प्रकारचा रिस्क न घेता आपण एका साईडने आपण तिथून जाणार आहे. तर मित्रांनो हे खूप साऱ्या पाण्याच्या परिसरातून या दगडावरून खाली उतरून आपल्याला आता ह्या मार्गे तिकडं जायचं आहे. तर खूप अवघड आहे. मला व्हिडिओ काढताना मलासुद्धा सतर्क राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं मी खूप काळजीपूर्वक या ठिकाणाहून जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जास्त उडी न मारता छोट्या छोट्या याच्यावरून पाय देऊन जाणं गरजेचं आहे. हे बघा माझ्या मित्रांनो खूप जास्त प्रेशर आहे. पाण्याचा इतका जास्त प्रेशर मी आजपर्यंत नाही बघितलं या ठिकाणी. म्हणजे ट्रेकिंग करताना असा परिसर भेटणं खूपच रिस्की असतं. हे दादा आपण या ठिकाणी पोचवलो आहे. तर आता इथून जे आहे इथून ह्या नागमोडी रस्त्याने पाण्याचा आढावा घेत पाण्याचा आढावा घेत खाली वाकून आपण पुढं पायी प्रवास करतो. इथं पाणी खूप खोल आहे. त्यामुळं मला 2 मिनटं या दगडावर उभा राहून इथला पाण्याचा अंदाज घ्यावा लागेल एकदा. या ठिकाणी जास्त खोली आहे त्यामुळं थोडंसं एका बाजूने आणि तिरकं चालावं लागणार इथून आम्हाला. तिरकं चालण्याचं कारण असं असतं की पाणी जे आहे सरळ चालल्यानंतर पाणी तुम्हाला इथं बघा इथं खोली जास्त आहे आणि खोली जास्त असल्या कारणानं आपल्याला थोडंसं तिरकं चालण्याची गरज आहे. तर आपल्याला फक्त थोडासा हे बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो माझ्या कमराच्या वरती पाणी जात आहे. ओ बाबा ओ माय गॉड. तर आपण आता पूर्णपणे पाण्याच्या एकदम मध्ये आहे. माझ्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे आणि काही क्षणापूर्वी माझ्या कमरापर्यंत पाणी येण्याची शक्यता होती. पण मी लगेच तिथून बाहेर निघलो कारण तिथं थोडं खोलगटपणा होता. तर इकडं मागं बघू शकतात पाण्याचा खूप मोठा स्रोत आहे आणि इकडून पाण्याचा प्रवाह खूप चालू आहे. तर आपण तिरकं चालत आलेलो आहे. आपण तिकून असं तिरकं चालत आलो. आपण असं सरळ न जाता आपण तिरकं चालत आलेलो आहे. तिरकं चालल्यामुळं काय झालं की पाणीचा अंदाज आपल्याला मिळाला आणि सुखरूपपणे मी बाहेर निघलो याच्यातून. आता इथून आपण पुढं जाणार आहे मित्रांनो. मी बघितलं आमचे मित्र ज्या मार्गे गेले त्याच मार्गे आपण आता पुढं प्रवास करतो आहे. तर अशा प्रकारची जी माहिती ट्रेकिंग संदर्भात आणि ज्यावेळेस तुम्ही अशा नवीन ठिकाणी येतात तर तिथं घेण्याची जे काय काळजी घेतली पाहिजे आणि कसं गेलं पाहिजे याची पण खूप माहिती आहे. हे बघा ज्यावेळेस असं भुसभुशीत परिसर असतो त्या ठिकाणी साप राहण्याचे जास्त चान्स असतात. त्यामुळं कडक जागी पाय देण्याचा प्रयत्न करा. कुठल्याही भुसभुशीत जागी तुम्ही पाय देण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून तुम्हाला काही विशिष्ट सामन्यांना सामोरं जायची गरज पडेल. तर आमचे जे मित्र आहे हे ह्याच मार्गे गेलेले कारण इथं पाय ओले दिसत आहे आणि ते या मार्गे जाऊन तिकडं झालेले. तर मला तर इकडून पण एक रस्ता दिसतो आहे. आपण इथून जाण्याचा प्रयत्न करूया.
हां, तर या पद्धतीने मी खूप सुखरूपपणे इथं आलेलो आहे. तर जे आहे तर हा जो आहे हा वॉटरफॉल खूप मोठा आहे आणि इथूनच आपण आता इथं आंघोळ करण्यासाठी आपण आता बसणार आहे. तर कॅमेराचं मी एक सेटअप करणार आहे, ज्या ठिकाणी मी कॅमेरा सेट करून तिथून मी पुढं जाणार आहे. आणि आमचे जे दीपक आनंदी आहेत ते तर सर्व रेडी झालेले. हा पुढचं नल्लं मित्रांनो, खूप सुंदर अशा पद्धतीने आपण आता
इथं आंघोळ केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता तिकडे जे आहे इथलं आता जेवणाची तयारी केलेली आहे. मला आशा आहे हे जेवण व्हेजिटेरियन असेल तर मी विचारूनच खाणार आहे. आणि सुंदर अशा पद्धतीने हा जो परिसर आहे हा जो परिसर तुम्ही बघताय तर मग मित्रांनो आपण हे ज्या परिसराचं जे ट्रेकिंग आहे आपण खूप सुंदररित्या पार पडलेलं आहे. आणि आमचे जे मित्रपरिवार आहे ते परतीच्या प्रवासाला लागलेले आहे. तर मी पण आपली आता रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन परिसराला भेट देताना. तोपर्यंत ओम नमो आदेश अलख निरंजन.